त्याच प्रकारची शिमला मिरची भाजी खाऊन तुम्हीही कंटाळला आहेत का? तर अशा प्रकारे एक वेळेस भरली शिमला मिर्च नक्की ट्राय करा. त्यासाठी इथे मी सुकं खोबरं घेतलं आहे, त्याचे काप घेतले आहेत थोडेसे आणि त्यामध्ये आपल्याला 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि आपल्याला भाजलेले शेंगदाणे त्यामध्ये टाकायचे आहेत, मुठभर अशी कोथिंबीर. न पाणी टाकता ह्याचं मस्त असे वाटण करून घ्यायचं आहे. जास्त बारीकही नाही ठेवायचं आहे वाटण, थोडेसे मोठेच ठेवायचे आहे. हे पहा अशा प्रकारे मी शिमला मिर्च कट करून घेतले, त्यावरच्या सगळ्या बिया मी काढून घेतल्या. या मसाल्यामध्ये आपल्याला सर्व सुके मसाले टाकायचे. तिथे मी लाल तिखट टाकले आहे, धनिया पावडर टाकली आहे आणि कांदा लसूण मसाला आणि हळद टाकली आहे. हे सर्व आपल्याला थोडंसं पाणी टाकून एकजीव करून घ्यायचं आहे. यामध्ये चवीनुसार मीठही टाकायचं आहे. पाणी जास्तचे टाकायचे नाहीत, आपल्याला थोडंसंच पाणी टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे पहा अशा प्रकारे दाबून आपल्याला हे सर्व मसाला शिमला मिर्चमध्ये भरून घ्यायचा आहे. दाबून आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा आहे, कारण आपण तेलामध्ये टाकल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणीही टाकणार आहोत, त्यामुळे आपला मसाला बाहेर निघाला नाही पाहिजे. त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला दाबून भरून घ्यायचा आहे. हे पहा अशा प्रकारे मी सर्व शिमला मिर्च भरून घेत आहे. त्यानंतर आपला थोडासा उरलेला मसाला आहे तोही ठेवायचा आहे, आपण त्या भाजीमध्ये तोही वापरणार आहोत. इथे तेल गरम झालं की मग त्यामध्ये मी 1 चम्मच अशी मोहरी टाकली आहे आणि थोडेसे जिरे आणि थोडासा कढीपत्ता आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे. आणि जे आपण शिमला मिर्च भरून घेतली आहे ना, ती सर्व त्या तेलामध्ये टाकायची आहे. आणि जो आपण उरलेला मसाला राहिला होता ना, तेही आता त्यामध्ये आपल्याला टाकून हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला, जास्तचे पाणी टाकायचे नाहीत, कारण आपण हे तेलामध्येच फ्राय करून घेणार आहोत शिमला मिर्च, त्यामुळे थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे वाफवून असे मस्त असे शिजवून घ्यायचं आहे. पहा तयार आहे आपली शिमला मिरची भाजी.